आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. शिर्डीत काय चाललंय द्वारकानाथजी? शिर्डीमध्ये तेच चाललंय स्वामीजी, जे नेहमी होतं. म्हणजे साईबाबाच्या हत्येबद्दल कुणाला माहित नाही? राम 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 राम. साईबाबांची हत्या हे कुणी सांगितलं तुम्हाला स्वामीजी? साईबाबांची हत्या? अरे कोण करू शकतं ते? हो, द्वारकामाई मध्ये तर साईबाबांच्या आरतीची आता तयारी चालू असेल. हे असं कसं होऊ शकतं? रात्री तर सगळे तुकडे विखरले होते, आज हा अखंड कसा? बहुतेक साईबाबाला खंड योगाची सिद्धी प्राप्त आहे. खंड योगाची सिद्धी तर केवळ परम योग्यालाच प्राप्त होऊ शकते. खंड योगामध्ये योगी स्वतःला खंडित करू शकतो, शरीराच्या भागांना वेगवेगळं करू शकतो आणि मग तो आपलं आधीसारखं शरीर अखंड करू शकतो. हे कुणा सामान्य योगीचं काम नाहीये. खंड योगाचा प्रयोग करणारा तर ईश्वराचं दुसरं रूप असला पाहिजे. साईबाबा ईश्वरांचंच रूप आहे का? शिर्डीचे लोक त्यांना देव म्हणजेच ईश्वर मानतात. म्हणजे मी ईश्वराला आव्हान देतोय की काय? योग काय आहे? आत्मा आणि परमात्म्याचं मिलन योग आहे. खरेपणाच्या मार्गावर चालणं योग आहे. विकारांचा त्याग करणं ही एक प्रकारचा योगच आहे. योगाभ्यास एक श्रेष्ठ अभ्यास आहे. त्यात विश्वाची रहस्य उलगडण्याची शक्ती आहे आणि ही शक्ती सिद्धीच्या रूपाने योग्याला मिळते. परंतु योग्याने कधीही आपल्या सिद्धीचं अवडंबर नाही माजवलं पाहिजे. योग्याच्या संपर्कात जो कुणी येतो, योगी त्याच्यामध्ये ईश्वराचं दर्शन घेतो. हाच तर योग्याचा परिचय आहे. योगी कुणाचाही द्वेष करत नाही, तसेच कुणाशीही ईर्ष्या देखील करत नाही. योग्याने जर अहंकार बाळगला तर मग सामान्य लोकांना अहंकारापासून दूर राहण्याचा आदेश देणार तरी कोण? योग्याने तर सगळ्यांचा गुरु बनायला हवं. आपल्या योग सिद्धीचा उपयोग आणि प्रयोग लोकांच्या उन्नतीसाठीच केला पाहिजे. योग्याला जर गुरुची गरज पडली तर मग लोकांना ज्ञान कोण देणार? केवळ योग्यानेच नाही तर प्रत्येकाने विवेकाने वागलं पाहिजे. ईश्वराच्या कृपेचा लाभ मिळणं शाश्वत सुख आहे.
शाश्वत या शब्दाचा अर्थ आहे चिरंतन, अमर, कधीही न संपणार, चिरंजीवी. असं शाश्वत सुख मिळवण्यासाठी पानगळीच्या हंगामात झाडावरून पान गळून पडतात, त्याप्रमाणे माणसाचा अहंकार गळून पडणं जरुरी आहे. तेव्हाच तर योगी समाजाला जागवू शकतात, लोकांना ईश्वर भक्तीचं महात्म्य समजवू शकतो. लोकांचं मार्गदर्शन करणं हे योगाचं काम आहे. पण जर योगीच वाट चुकला तर योगी जर वाट चुकला तर मार्गदर्शनासाठी परम योगीकडे येतो. पान गळीत झाडावरून गळून पडणाऱ्या पानासारखा आज माझ्या अहंकाराच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या आहेत आणि मी माझ्या गुरुच्या शरणात आलो. माझ्यावर कृपा करा साईनाथ, माझ्यावर कृपा करा. योगेश्वर, जेव्हा तू अहंकारामध्ये मग्न होतास तेव्हा मी तुला कित्येक वेळा संकेत दिला होता. तुला एक मुलगी भेटली होती, आठवतंय का? तिचं कानातलं हरवलं होतं. माझी आई म्हणते की माणसाने नेहमीच विनम्र असलं पाहिजे. जर विनम्र नसाल तर मग कितीही मोठे ज्ञानी असाल तरीही अज्ञानीच राहाल. शिर्डीला येताना तुला एक फकीर भेटला होता. ईश्वराला मिळवायचं असेल तर प्रथम अहंकाराचा त्याग करावा लागतो. भगवंताचं दर्शन करायला शिर्डीला जातोयस तर विनम्र होऊन जा. अहंकारी मानेला झुकवून टाक. मग तू शिर्डीला आलास आणि तुला मुलं भेटली जी पाण्यात बुडत होती. समाधी घेण्यासाठी योग साधण्याची आवश्यकता असते बेटा. आणि जर तुम्ही असेच बगे बनवून उभे राहिलात तर पाण्याखाली ही मुलं अशीच मरून जातील. स्वामीजी, आम्ही केवळ एकच साधना करतो. आणि ती म्हणजे भक्ती साधना. आम्ही साईबाबांची भक्ती करतो. या प्रत्येकाच्या रूपात मी तुझं मार्गदर्शनच करू पाहत होतो योगेश्वर, पण तू तर तुझ्या अहंकाराच्या नशेमध्ये धुंद होतास. क्षमा करा साईनाथ, क्षमा करा. तुझी योग साधना जमिनीच्या आत समाधी घेण्यापर्यंतच सार्थक होती योगेश्वर. अरे योगी तर परमात्म्याचा दूत असतो. योगाच्या द्वारेच तर परमात्मा आपली कार्य करवतो. योगी जर हे विसरला तर मग परमात्म्याची ही कामं कोण करणार? साईनाथ, आजपासून मी अशी चूक पुन्हा कधीही नाही करणार. गुरुदेव, आजपासून आपला हा शिष्य आपल्या सांगण्यानुसारच चालणार आहे. आपल्या साधनेचा उपयोग आपल्यासाठी नाही तर लोकांसाठी कर. अनेक दुःखी काशीत लोक आहेत, त्यांना माया दे. ईश्वराची तुझ्यावर विशेष कृपा म्हणूनच तर तू तुझी योग साधना पूर्ण करू शकलास. लोकांना ईश्वराच्या भक्तीचा मार्ग दाखव. लोकांचं कल्याण होईल, तुझंही कल्याण होईल. जशी आज्ञा गुरुदेव, जशी आज्ञा. वैद्य बुवा,
आपण पण साईबाबांना शरण जायचं का? अरे फार शरण शरण करतोयस. आता तोंड बंद कर, नाही तर तुला गायब करेन. शरण शरण. जय साईनाथ. चला चला वैद्य बुवा, चला. राम राम. हे घ्या, घर आणि व्यापाराचे खरे खुरे मालक आलेत आणि तुम्ही आलात तुमच्या लायकीवर. दामोअण्णांना धर्मानंदाचा नमस्कार. दादा, प्रवास नीट झाला ना? थकलोय आम्ही दिनकर. साईबाबांचं दर्शन झालं? हो दिनकर, भगवंताचं दर्शन घेऊन असं वाटलं की जणू सगळी पापं धुवून निघाली. बरं मला सांगा, व्यापार कसा चाललाय? 1,00,000 रुपयांचा नफा मिळवलाय तुमच्या दोन्ही भावांनी. जो सत्याच्या मार्गावर चालतो, त्यागत ज्याचा स्वभाव आहे आणि जो निर्विकार होऊन मन आणि इंद्रियांना ईश्वराच्या भक्तीमध्ये लीन करतो, तो त्याची आध्यात्मिक उन्नती करत असतो. ना कुठली लिखापढी, ना कुठली पावती. तुम्ही तर फक्त नोटा मोजत राहा दामोअण्णा. कुठलीही लिखापडी नाही याचा अर्थ आहे की काही हिशोब नाही, म्हणजे काळा धंदा. आम्हाला असला व्यापार करायचा नाहीये धर्मानंद. वहिनी, हो दिनकर, आजपासून आपण सत्याचा खरा व्यापार करूया, ज्याचा सगळा व्यवस्थित हिशोब असेल. आपण खोटं बोलणार नाही आणि खोटा व्यापारही करणार नाही. दादा, हे अचानक वहिनीला काय झालंय? दिनकर, तुझी वहिनी एकदम बरोबर बोलते. आम्ही साईबाबांना वचन दिलंय की आम्ही नेहमी सत्य सोबत राहू आणि सत्याच्याच मार्गावर चालू. सत्याच्या मार्गावरून चालताना जास्त कमी जो काही व्यापार होईल आपण तेवढाच करू. या थैलीला दूर करा माझ्या समोरून आणि हे 1,00,000 रुपये उचलून एखाद्या सेवाश्रम किंवा अनाथ आश्रमाला दान करून टाका. काय वहिनी, हे 1,00,000 रुपये 1,00,000 रुपये दान करून टाकू? सत्याला साथ देणं आणि सत्याच्या मार्गावरून चालणं सोपं नाहीये. सत्याच्या मार्गावरून चालणं ही एक तपस्या आहे. जो ही तपस्या पूर्ण करतो त्याला तपस्येचं दिव्य फळ मिळतं. दुपारच्या सूर्याप्रमाणे सत्याचं तेज दाहक असतं, उग्र असतं. त्याला तेच लोक सहन करू शकतात ज्यांचा ईश्वरावर पूर्ण विश्वास आहे. कारण देवाचंच दुसरं रूप सत्य आहे. सत्याच्या मार्गावरून चालणारा मनुष्य जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा त्याला कोणीही दिसत नाही. निराश होऊन तो एकटाच पुढे जायला निघतो. रस्त्यात मोह मायेचे जंजाळ त्याला भुलवण्यासाठी तयारच असतं. पण जेव्हा या चक्रव्यूहाला मात देऊन जेव्हा तो पुढे जातो आणि मागे वळून पाहतो तेव्हा त्याचा जय जयकार करणारे सगळे त्याच्या
मागे येत असतात. सत्य एक वास्तव आहे, एक हकीकत आहे. कोंबडा जर आरवला नाही तर काय सूर्य उगवणार नाही. जसं कोंबड्याला झाकून ठेवल्याने सूर्य उगवायचा राहत नाही, त्याचप्रमाणे सत्याला लपवायचा कितीही प्रयत्न करा, सत्य बाहेर येणारच आहे. म्हणूनच नेहमी सत्याला आपलंसं करा, सत्याच्या मार्गावर चला, सत्य बोला, कारण अंतिम विजय सत्याचाच होईल. सबका मालिक एक. वैतागून काय होणार आहे दिनकर? हे 1,00,000 रुपये तुला दान करावेच लागतील. जर तू दादा वहिनींसोबत सत्याच्या मार्गावर नाही चालणार तर तुला हे घर सोडून जावंच लागेल एकदा. नाही नाही, मी अशी वेळ येऊच देणार नाही. हे हे 1,00,000 रुपये मी आताच्या आता दान करेन. मूर्खा कुणकडचा. माहित नाही मला या साईबाबाने दादा वहिनींवर काय जादू केली आहे ते. जादू तर तो करतो, खूप मोठा जादूगर आहे तो. आपण एक छोटस बी पेरतो, त्यातून एक वृक्ष जन्माला येतो. खूप मोठा जादूगर आहे तो. सूर्य रोज पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. म्हाळसापती त्याच्या जादूमुळेच एक आत्मा या पृथ्वीवर जन्म घेतो आणि मग बालपण, तारुण्य आणि म्हातारपणाच्या पायऱ्या चढत मग जीव सोडतो, पुन्हा या जगात जन्म घेण्यासाठी. आपण शंकराच्या मंदिराजवळ आलो देवा. हो हो, हा चला चला. अरे राम 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 द्वारकानाथची, आपण इथे यायला नको होतं. त्या योगेश्वरने तर आपल्याला कुठेही तोंड दाखवण्याचं लायकीचं ठेवलं नाही. वैद्य बुवा, तोंड मला दाखवा, मी पाहीन तोंड. अरे तोंड बंद कर, नाही तर डोळे फोडून टाकीन, नालायक कुठला. वैद्य बुवा, ढोल वाजताय, डम डमा डम 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 डमा डम डम. अरे 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 थांब, अरे थांब. अरे गोंदा, हे खा. बाबांकडे गेलाय. काय गोंदा, बायाजी अप्पाला का त्रास देतोयस? हा आपल्याला काही सांगू पाहतोय साईनाथ. महसापतीजी, याला ना बाबांचा आशीर्वाद पाहिजे. बाबा नमस्कार. अरे बायाजी, काय गोंदा तुला पळवतोय ना? जेव्हा तुम्ही त्याला ताब्यात ठेवाल तेव्हा तो नाही पळणार. काय गोंदा, हा असं नाही करणार ना? आपणही साईबाबा सारखे कार्यक्रमात सामील होऊया. चला हा, चला चला. खायला हे मिळेल. अरे चुप्प बस. हा, राम राम राम, मी भिकाऱ्यांना का जवळ केलंय? हं? स्वतःच तर भिकाऱ्या सोबत राहतात. आलो मी. साईनाथ, तुमचा आशीर्वाद सोबत असेल तर सगळे कार्य व्यवस्थित संपन्न होतात. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे बायाजी अप्पा, कारण तू सर्वांसमोर एक आदर्श ठेवतोयस. या गोंदाला गुलामीतून बाहेर काढून स्वातंत्र्य देतोयस. गोंदा, तू मोठा भाग्यवान आहेस की बायाजी अप्पा सारखा मालक तुला मिळालाय.
अरे अरे पहा, द्वारकानाथजी आणि वैदबुवा जमिनीवर चालतायत. नानावलीजी, सगळेच तर जमिनीवर चालतात. नाही, लक्ष्मीची आई, तुम्हाला माहित नाही, आधी ना हे दोघं हवेत उडायचे. हं, पण जेव्हापासून तो स्वामी योगेश्वर पाण्यात बुडाला आणि बाबांचा भक्त झाला ना, तेव्हापासून हे दोघं हवेतून जमिनीवर आले. आणि आज तर पहा, चालत चालत इथपर्यंत पोहोचले. काय द्वारकानाथजी? नाही नानावली, नाही. कधीही कुणाची निंदा करू नये. म्हाळसापतीजी, हा समारंभ कशाचा आहे? सगुण, बायाजी अप्पांचा हा बैल आज शंकराला अर्पण केला जाईल. आणि हा बैल आजपासून शंकराचा होईल. याला पवित्र समजलं जाईल. वारे लखू मारवाडी, तुझ्या मुखातून पवित्र अपवित्र असे शब्द ऐकून छान वाटलं. तू तर बाबांना दिवा लावण्यासाठी तेल द्यायला पण नकार दिला होतास. जुन्या आठवणींना विसरून जा ना वहिनी. आता तर साईबाबांनी पण मला माफ केलंय. शंकराला अर्पण केल्यानंतर गोंदा बैलाकडून कोणी काम करून घेणार नाही. हा स्वतंत्रपणे फिरेल. कुठेही जाईल आणि कुणाच्याही शेतात जाऊन पिकं खाईल. हो हो हो, लखू मारवाड्याच्या दुकानासमोर उभा राहिला तर तुला पण याला खायला द्यावं लागेल. वैद्यबुवा, मला पण शिवशंकर भोलेनाथांना अर्पण करून टाका ना. मग तुम्ही ना मला रागवाल, ना माराल, ना कुठलं काम सांगाल, फक्त जेवायलाच देत राहाल. तुम्ही नाही दिलत ना, तर मग मी गावातल्या सगळ्या घरांमध्ये घुसून माझ्या आवडीचं जेवण जेवत बसेन. भस्म अंग करते धारण. नमो 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 रूपाणि शूलपाणि हे नटराजन. नमो नमो. शशीललाट तन विराट हे त्रिलोचन. नमो 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 नमो. पार्वतीपती महादेव शिव शंकर की जय. हे भोलेनाथ शिवशंकर, हे भोलेनाथ शिवशंकर, आज आम्ही आपल्याला हा गोंद्या समर्पित करत आहोत. तुम्ही गोंद्यावर तुमची कृपा करा. हर हर महादेव. देवाधिपती महादेव शिवशंकर की जय. गोंद्या, गोंद्या माझ्या बाळा, आजपासून तू मुक्त आहेस. ह्या गावाचा प्रत्येक माणूस तुझी पूजा करेल. जा जा माझ्या बाळा. कोण आहेस तू? इथे कशी आली आहेस? निघून जा इथून. निघून जाऊ.
रिकाम्या हाती मी रिकाम्या हाती नाही जाणार. मग काय हवंय तुला? तुझ्या पोटात वाढणार मूल. बाळ नाही नाही पाय देऊन नाही. टाक उर्मिला. नाही. मला हे मूल देऊन नाही. टाक उर्मिला. भाऊजी! मला हे मूल देऊन टाक उर्मिला. मला हे मूल दे उर्मिला. नाही मला हे मूल देऊन टाक उर्मिला. साईबाबा! साईबाबा साईबाबा माझ्या बाळाला वाचवा. काय झालं उर्मिला? कुठलं स्वप्न पाहिलंस का? ती बाई माझा बाळ मागत होती. बाई? कुठली बाई? ती तिथे झाडाजवळ उभी आहे. झाड? इथं कुठं आहे झाड? शुद्धीवर ये उर्मिला. तू तुझ्या खोलीत झोपलेली आहेस. मग मी स्वप्न पाहिलं का? एवढं भयानक स्वप्न? हो. आता विसरून जाते आणि आपल्या मनातून काढून टाक. चल झोप बरं. मला तुझं बाळ देऊन टाक उर्मिला. उर्मिला मला तुझं बाळ देऊन टाक. उर्मिला मला तुझं बाळ देऊन टाक. मला तुझं बाळ देऊन टाक उर्मिला. उर्मिला मला हे बाळ दे उर्मिला. मला हे बाळ दे उर्मिला. मला हे बाळ देऊन टाक उर्मिला. थांब तिथल्या तिथंच. एक पाऊलही पुढे नको टाकूस. मला हे बाळ पाहिजे. नाही मिळणार बाळ तुला. त्या बाळाचा पिछा करणं सोडून दे तू. नाही निघून जा इथून. त्या बाळाचा पिछा सोड. निघून जा इथून. नाही मी त्याचा पिच्छा सोडणार नाही. हे बाळ माझं भोजन आहे. मी सांगतो निघून जा इथून. त्या बाळाचा पिछा सोडून दे. निघून जा इथून. नाही हे बाळ मला देऊन टाक उर्मिला. हे बाळ मला देऊन टाक. उर्मिला? उर्मिला? उर्मिला काय झालं? उर्मिला? उर्मिला काय झालं तुला? उर्मिला? 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 उर्मिला तुला काय झालं? तू बोलत का नाहीयेस? दिनकर, शंकर, लवकर या. तुमच्या बहिणीला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे. उर्मिला? उर्मिला उठ. कोण कोणाच्या बाळाचा पाठलाग करताय? कम नशीबी, शाप. मी कुठं कुठं पळू म्हाळसापती. कुठं कुठं लक्ष देऊ. काय काय करू? हा, कुठपर्यंत सांगत राहू की देवावर विश्वास ठेवा, त्याची भक्ती करा. कुठपर्यंत हे सांगत राहू की कुणावर अन्याय नका करू, कुणाचे शाप नका घेऊ. किती वेळा सांगू की खोटं नका बोलू, सत्याची साथ द्या. शेवटी मी तर माणूसच आहे ना म्हाळसापती. हो साईनाथ, तुम्ही मानवाचं रूप धारण केलंय. या मानवाच्या रूपाचीही काही मर्यादा आहेत ना म्हाळसापती. एक वय आहे. मानवी रूप धारण केलेली शक्तीही
कधीतरी क्षीण होते ना. मला अशी भीती आहे म्हाळसापती की जे काम भगवंताने मला सोपवलंय त्यासाठी मी कमी तर नाही ना पडणार. या मानवी अवतारामुळे तर मी देखील थकून जातो म्हाळसापती. माणसाचं दुःख यातना पाहून मनात साठलेलं औदासिन्य मनाला थकवून टाकतं. माणसाचं कर्म त्याचा तोपर्यंत पिछा नाही सोडत जोपर्यंत तो त्या कर्माचं फळ नाही भोगत. अगदी त्याने दुसरा जन्म घेतला, तिसरा जन्म घेतला, चौथा जन्म घेतला, तरीही जोपर्यंत तो त्याच्या कर्माची फळं भोगत नाही तोपर्यंत ती कर्म एक ब्रह्म राक्षसासारखाच त्याचा पिछा करत राहतात आणि माणूस रडत राहतो की त्याला मूलबाळ नाही, त्याच्या घरात आजाराने ठाण मांडली आहे. पण म्हाळसापती हे समजून घ्यायला कुणीही तयार नाहीये की जे काही होत आहे त्याच्या मागे त्याचे स्वतःचे पूर्वकर्म आहेत. आपल्या वाईट परिस्थितीसाठी ज्या भगवंताची त्याने भक्ती केली पाहिजे त्या भगवंतालाच तो दोषी मानतो. असं कोणीही नाही म्हणत की मी सारी दुःख भोगीन, सगळे कष्ट सहन करीन आणि ईश्वराची भक्तीही करीन. प्रत्येकाला सुख हवंय म्हाळसापती, परंतु सुख मिळवण्यासाठी तपस्या करावी लागते. दुःखांचा सामना करावा लागतो. एवढं मात्र लोक विसरून जातात आणि आक्रोश करू लागतात. माझ्याकडे येतात तेव्हा मी त्यांच्या निराशेला आशेत बदलून टाकतो आणि त्यांना सांगतो की वाईटावर चांगुलपणाने विजय मिळवा, खोट्याला खऱ्याने मात द्या. मला तर प्रत्येकाच्या मनात आनंदाचे दिवे तेवायचे आहेत. दिवे तेवून त्यांची आयुष्य प्रकाशमान करायचे आहेत. पण काय साईनाथ? जेव्हा मी कुणाला जीवनदान देतो म्हाळसापती, तेव्हा कुणालाही हे नाही कळत की मला माझ्या जीवनाचा काही हिस्सा द्यावा लागतो. आणि त्यामुळे मी कमजोर होऊ लागतो. म्हणूनच मी तुला आधी एकदा बोललो होतो ना म्हाळसापती की ईश्वराने मला मुक्ती नाही दिलीये.
मरणानंतरही मला लोकांवर कृपा करण्यासाठी इथं अशरीरी रूपाने निवास करावा लागेल. तेव्हा मी नाही तर माझी समाधी भक्तांशी बोलेल आणि कृपा करेल. त्यांच्या दुःखांचा, कष्टांचा इलाज करेल. सबका मालिक एक. उर्मिला, आता तू बरी आहेस आणि आपलं बाळ देखील वाचलं. बाळ हो, आणि आणि ती भयंकर बाई. बाई? कोण बाई? कुठली भयानक बाई? कुठं आहे बाई? नाही नाही. उर्मिला बेटी. साईबाबा. साईबाबा? हो, मला असं वाटलं की साईबाबा माझ्याशी बोलतायत. उर्मिला बेटी, दामू अण्णाकडे मी विभूती दिली आहे. त्याला ती विभूती तुझ्या अवतीभोवती पसरवायला सांग. तुझं कल्याण हो. ऐका, हो, साईबाबांनी दिलेली उदी माझ्या चारी बाजूला ठेवा. साईबाबांची आज्ञा आहे. लगेच करतो उर्मिला. हे मूल मला देऊन टाक उर्मिला. हे मूल मला देऊन टाक उर्मिला. हे मूल मला देऊन टाक उर्मिला. नाही उर्मिला बेटी, तू उदीच्या लक्ष्मण रेषेचं उल्लंघन नको करूस. हे मूल मला देऊन टाक उर्मिला. हे मूल मला देऊन टाक उर्मिला. जय साईबाबा. जय साईबाबा.